दुर्गा मावशी, दुर्गा मावशी, दुर्गा मावशी, ए दुर्गे. अय्या, आलात तुम्ही? कार्टे. अगं झोपली होतीस ना? छे छे काय, आत्ता तर झोपली होतीस. हातातलं पुस्तक पडायला आलं होतं. मी आले म्हणून. ह्याला झोप म्हणत नाहीत. मग? असं क्षुद्र नाव देऊ नकोस तू याला. ह्याला योग निद्रा म्हणतात. अच्छा, म्हणजे तुझा आत्ता झोपायचा योग होता. तसं नव्हे ग. मग बरं, ते जाऊ दे मुर्दे. मी काय म्हणते, माझ्या योग निद्रेचं मोरू दे तिकडे. तुझ्या योगाबद्दल मला बोलायचंय काही. माझा कसला आला योग? अगं, तुझ्या पत्रिकेत राजयोग आहे ना? असेल असेल. असेल नाही, आहेच. मग मग राजयोग असताना कोण हा सारंग काळे? त्याच्या प्रेमात पडलीस तू? मावशी प्लीज. प्लीज काय, प्लीज काय? मला आता या विषयावर बोलायचं नाही. वा, छान. तिकडे तुझी आई सारंगला घरी बोलवायचं म्हणते आणि तू मला याबद्दल काही बोलायचं नाही असं बोलतेस. काय? आई सारंगला घरी बोलवणार आहे? ए ऐक ऐक, हे जे मी तुला सांगितलंय ना, ते कृपा करून हे मला त्याला बोलू नकोस. का? अगं का काय, मी एकटीनेच ऐकलंय ते. पण मावशी, तुला ऐकू कुठे येतं? मला ऐकू येतं. बर ठीक आहे, तुला हे वाक्य ऐकू येतं, कबूल. पण बाकीच्याच काय? अगं, माझ्या योग संकल्पातून अशा गोष्टी घडू शकतात आणि त्या मी घडवल्या आहेत. योग संकल्प म्हणजे? का नाही राजा, नाही कळणार तुला. हा, थोडी मोठी झालीस ना की मग कळेल. तुला माहित नाही तुझी मावशी किती ग्रेट आहे. इथं बसल्या बसल्या ती थेट मंगळावर जाऊन आलेली आहे. काय कसल्या गप्पा चालल्यात? ते मंगळ नाहीये नाही ना, तरी ही अशी काय बघते? आई ग, तू किती चांगली आहेस ग. असं बोलू नकोस. काय म्हणालीस? मावशी, मला माहितीये की ते सांगायचं नाहीये आईला. काय सांगायचं नाही आईला? हेच जे जे तुला सांगायचं नाहीये. असं काय म्हणते ही? मला कुठे ऐकू येतं? तुला ऐकू येतं. मुली एवढ्या मोठ्या झाल्या तरी एकमेकींशी मारामारी करतात. मला विचारच करवत नाही. त्यात रेखा आणि प्रज्ञाची काही चूक नाहीये. अहो, काही चूक नाही कशी नाना? रेखा आणि प्रज्ञानी सीमाला ढकललं ना. रेखाने तर म्हणे मुस्कानात सुद्धा भडकावली. विचार करा. तूच याचा विचार कर. मी कालच सुनबाईला म्हणले, रेखा आणि प्रज्ञा समजूतदार आहेत. आपण त्यांच्या समजूतदारपणाची कदर करायला हवी. त्यांनी त्यांच्या समजूतदारपणाचा दाखला दिला की लगेच. मान्य आहे, काय मान्य? मान्य आहे. एकीने थोबाडलं आणि दुसरीने सीमाला ढकललं, पण माझ्या दृष्टीने ती ऍक्शनची रिॲक्शन होती. म्हणजे तिच्या आकांड तांडवापुढे आपण ह्या दोघींना विचारलं सुद्धा नाही की तुम्ही सीमावर एवढ्या का चिडलात. आता तुला रडायला काय झालं? तू का तिच्यावर चिडतोस? सीमावर चिडता येत नाही म्हणून. याला काय अर्थ आहे? पुष्कळ काही अर्थ आहे. म्हणजे नाना, जयश्री, आपण आयुष्यामध्ये जगताना बऱ्याचदा तडजोड करतो. कधी नाईलाजाने करतो, कधी समजूतदारपणाचा दाखला म्हणून करतो. मग ते बरोबरच आहे. असं आपल्याला वाटतं. म्हणजे सीमाचा विचार वेगळाच असू शकतो आणि तो विचार वेगळा आहे म्हणून तो चुकीचा आहे असं म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? हो, पण तिचं वागणं. तिच्या वागण्याच्या मागे सुद्धा हा वेगळा विचारच असू शकणार ना. मला काय हवं ते मी मिळवणारच असं बालपणापासून सीमाचं वागणं आहे. आता तिचं म्हणणं असंही असू शकतं की तुम्ही सारंगला सांभाळायचं ठरवलं, त्याची तोशीच मला का, असं तिनं विचारलं तर तिच्या दृष्टीने त्यात काहीच गैर नाहीये. अहो, पण तिनं आपला तरी विचार करायला नको का? ती करते ना आपला विचार, पण कधी स्वतःचा विचार झाल्यावर. सुनबाई, यात सीमाची काहीही चूक नाही. नाना, तुमचंही तेच म्हणणं आहे? हो, त्याला कारण आहे.
सुनबाई, काही गुण अवगुण मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे जातातच ना. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय नाना? विजयची आई, बाबा प्लीज. हे बघ, ती तुझी आई होती तशी माझी बायकोही होती. त्यामुळे तिच्याविषयी बोलण्याचा तुझ्यापेक्षा मला जास्त अधिकार असायला हवा. तिने जन्म दिला असेल तुला एकदा, पण मी जन्म घालवलाय तिच्या बरोबर. आणि घालवला म्हणजे घालवला, वाया घालवला. सेम सीमाचा नमुना. स्वतःचा हट्ट पुरा करायला ती कुठल्याही थराला जायची. विचार ना. मग सीमाला आपण आत्तापासून आवरायला हवं. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे उठता लाद बसता बुक्की? नाही, असं काहीच नाही करायचं. मग दोघींनी तिला मारलं म्हणजे एकीने ढकललं, एकीने थोबडवलं. दिसतच आहे सीमाला टेंगुळ पण आलाय कपाळाला. अहो, आता डोकं आपटल्यावर दुसरं काय होणार आहे? अगं, याची आई सुद्धा असंच डोकं आपटून घ्यायची. विचार याला. नाना प्लीज, आता आपण सीमाविषयी बोलतोय. प्लीज. जय श्री नाना. आता सीमाची अशी रास्त अपेक्षा असणार की रेखा आणि प्रज्ञाला आपण तिच्या समोर झाप झाप झाप. पण आपण तसं काहीच नाही करणार. आपण रेखा प्रज्ञाला विचारणार नाही की तुम्ही सीमाला ही अशी वागणूक का दिली. आणि आपण सीमाला पण विचारणार नाही की रेखा प्रज्ञा तिच्याशी असं का वागल्या. आपण न्यूट्रल राहायचं, तटस्थ. म्हणजे सीमाला मेसेज जाईल की रेखा आणि प्रज्ञा तिच्याशी जे काय वागल्या त्याच्यामध्ये त्यांची काहीच चूक नव्हती, अशी आपली खात्री पटली आहे. म्हणजे त्या दोघींनाही जाणवेल की आपण त्या दोघींनाही समजून घेतलंय म्हणून. झालं तर मग निघू मी. खूप दुखतंय का ग? ऑइंटमेंट लावून देऊ? त्याची गरज नाही. अगं गरज कशी नाही? ते बघ ना किती लागलंय. ते तूच बघ. म्हणूनच म्हणते ऑइंटमेंट लावून देते. हा विचार काल तुम्ही मला ढकलताना करायला हवा होता. त्यापेक्षा आम्ही तुला का ढकललं ना याचा विचार तू कर. तुम्ही नाही, प्रज्ञाने. प्रज्ञाने जर 1 सेकंद उशीर केला असता ना तर ते पण काम मीच केलं असतं. कारण नुसतं थोबाडीत मारून माझं मन शांत झालेलं नव्हतं. असं काय चुकीचं बोलले होते ग मी? आईने 3 ड्रेसची शिलाई द्यायला नकार दिला म्हणून मी सारंगकडनं पैसे घेतले. हे बघ, जर सख्खा भाऊ म्हणून मागितले असतेस ना तर काही हरकत नव्हती. पण तू आमच्या घरी राहतोस हे जी भाषा तू बोललीस ना ते आम्हाला नाही पटलं. तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तो आमचा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून तो आमचा आम्ही सॉल्व्ह केला. आणि यापुढे जर सारंगला तू काही बोललीस ना तर काय कराल? तर जे काल घडलं ना ते नेहमी घडेल. यू नो, आय थिंक मला वाटतं तुम्ही माझ्यावर जळता. आम्ही तुझ्यावर जळतो? असं काय स्पेशल आहे ग तुझ्यात की आम्ही तुझ्यावर जळावं? हा, मी आता दिल्ली आग्रा टूरवर चालले आहे ना. हो, रिअली रिअली दिल्ली आग्रा टूरवर. आई बाबांजवळ हट्ट करून, कॉलेजमध्ये 11,000 भरून. बाय द वे, तू विसरली असशील गेल्या वर्षी मी
संगीत संमेलनाच्या कार्यक्रमाने जयपूरला गेले होते, एकदम रॉयल ट्रीटमेंटनी कॉलेज तर्फे. आणि प्रज्ञा सुद्धा बँगलोरला गेली होती कॉलेजकडनंच. आई बाबांकडनं पैसे मागून किंवा कॉलेजमध्ये पैसे भरून नाही, त्यांना त्रास न देता गेलो होतो आम्ही. आई, ए आई, काय ग, काय झालं हाका मारायला? ही रेखा बघ. अगं तुम्ही दोघी बसलायत काय? रेखा तुला आवरायचं नाही का? आई मला आज फक्त ट्युटोरियल्स आहेत. आणि तुझं काय, तू का बसलीयस? आई, तू पण ना कमाल करतेस. अगं तुला सांभाळते नाही, कमालच करते मी. आणखी दुसरी कसली कमाल ते बोल. आई, अगं माझ्या डोक्याला लागलंय. आणि अशा अवतारात मी जर कॉलेजला गेले तर माझे फ्रेंड्स मला विचारतील काय लागलं म्हणून. तर मी त्यांना काय उत्तर देऊ? काय नाही, खरं सांगायचं असेल तर सांग, बहिणींशी दंगा मस्ती केली आणि लागलं म्हणून. आणि खोटं सांगायचं असेल ना तर सांग. खोटं सांगायचं असेल तर काय सांगू? हे कॉमन उत्तर आहे, सायकल वरून पडली. नाही, मी नाही खोटं सांगणार. मग खरं सांग. पण हा, खरं खरं सांगायचं असेल तर सगळं खरं सांगायला लागेल. रेखाने का मारलं, प्रज्ञाने का ढकललं, अगदी सगळी खरी कारणं सांगायची. पण हे तुला जमणार नाही. जाऊ दे, त्यापेक्षा आज मी कॉलेजलाच जात नाही. नको जाऊस. आणि तू आत ठेवून ये जाते. हो. सारंग, तू तुझा अभ्यास बाजूला ठेवून माझ्याबरोबर पत्ते खेळायला बसलेला नाहीस ना? नाही हो, असं का विचारता? नाही, कारण तसं जर असेल तर तुझी आई इथे येईल आणि तुझा नाही माझा कान धरेल. बाबा, नानांनी कधी तुमचं कान धरलंय का हो? कशासाठी? हेच पत्ते खेळण्यावरून. नाना पत्ते खेळण्यासाठी माझा कान कशाला धरतील? त्यांच्यामुळेच मला ही सवय लागली पत्ते खेळायची. काय सांगताय? मग हे बरं आहे, मी नातवाला मॉर्निंग वॉकची सवय लावली आणि स्वतःच्या मुलाला पत्ते खेळायची. त्याचं काय झालं माहितीये का? काय? माझं लग्न ठरलं ना, माझं म्हणजे आमचं, तेव्हा नेमका नानांचा पाय मोडला. का? आता असं काय घडलं ते प्लीज मला विचारू नकोस. बाथरूम मध्ये पडले नाना, मग 5 महिने पलंगावर पडले. मग त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर पत्ते खेळायचो. हो. सुरुवातीला 7-8, मग पुढे रमी. मग एकदा पत्ते खेळणं सुरू झालं ते सुरूच राहिलं. चला, म्हणजे आता हा वसा मला पुढे चालू ठेवावा लागणार. त्यासाठी नुसतं पत्ते खेळून उपयोगाचं नाही, मग पुढे मागे तुला लग्न पण करायला लागेल, आज न उद्या. बाबा, तुम्ही म्हणत असाल तर आजच करू का लग्न? मी सांगितल्याबरोबर माझ्याशी पत्ते खेळायला बसतोस ना, तेवढं मला पुरेसं आहे. बाशिंग कधी बांधायचं ना तुझ्या आईला विचार. बाबा, सोनाली आज म्हणत होती की आपण लग्न करूया म्हणून. खरंच? सारंग, मला सांग, सोनाली आज लग्न करूया असं म्हणाली का सोनाली म्हणाली रंगा आजच आपण लग्न करूया? दोन्हीत काय फरक आहे? फरक आहे काय तो नीट विचार करून सांग मला. हा डाव मोडूया आपण, यात काय अर्थ नाही. हो, पानं कशाला टाकली तुम्ही? अरे तुझ्या हातात काही फारशी बरी पानं नव्हती. मुळात तुम्ही पानं बघितलीतच का? सॉरी, पण जरा मला तुझ्या हातातल्या डावाची काळजी वाटली म्हणून बघितली. बाबा, याला काय अर्थ आहे? दिस इज नॉट फेअर. पानं बरी नाहीत म्हणून काय कोणी डाव मोडतं का? अरे असं काय करतो सारंग? तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस, तुझी सर्वतोपरीनं काळजी घेणं स्वाभाविक नाही का?
बाबा तुम्ही असं म्हणता ना की मला जाम बरं वाटतं. तुला जाम बरं वाटावं म्हणून असं बोलत नाही मी. अगदी मनापासनं बोलतोय. असं समज की अगदी मनाच्या तळापासनं बोलतोय. म्हणजे तुम्ही माझी काळजी घेता अशी मला कबुली देताय. अरे कबुली देत नाही रे, पण मला असं वाटतं की तू या घरामध्ये ना अगदी मोकळेपणानं वागावंस. तुझ्यावर कसलं बर्डन राहू नये. तू मजेत जगावंस. तुम्ही मला हे मुद्दामून का सांगताय? कारण तू मोकळा वागत नाहीस असं तुझी आई मला सांगत होती. आता सीमाचाच बघ ना. सीमानी तिच्या ड्रेसच्या शिलाईचे 1800 रुपये तुझ्याकडनं घेतले. सो वॉट? जसा तुमचा मी एकुलता एक मुलगा तसा त्या 3 बहिणींचा एकुलता एक भाऊ सुद्धा आहे. इनफॅक्ट मला खूप बरं वाटलं की तिने माझ्यावरती विश्वास दाखवला, माझ्याकडे पैसे मागितले. तुझा भ्रम दूर करताना मला खरं तर दुःख होतंय. कसला भ्रम? सीमाने तुझ्यावर विश्वास नाही दाखवला, स्वतःचा स्वार्थ साधून घेतला. तिच्या दृष्टीनं तिनं तुझ्याकडनं शिलाईचे पैसे वसूल केले. वॉट एव्हर. तो तिचा अप्रूव्ह झाला, आपण कशाला वाईट वाटून घ्यायचं? अरे मग तिला 1800 रुपये दिल्यानंतर तुझ्याकडे कुठनं पैसे उरले? बरं माझ्या माहितीप्रमाणे तू आईकडनं पण पैसे घेतलेले नाहीयेस. आणि सडोलीकर सांगत होते तुझ्या बँकेतल्या चक्रा वाढल्यात. ह्या अशा बातम्या तुमच्यापर्यंत लोक बरे घेऊन येतात. अरे त्यांच्यावर कशाला वैतागायचं? तू घरामध्ये मोकळा ढाकळा वागलास ना तर मग हा प्रश्नच निर्माण होणार नाही. अहो बाबा मी खरंच तर कसं सांगू तुम्हाला? तू चिडलायस का? अहो मी कशाला चिडेन? नक्की? अहो नक्की. रंगा तुला एक स्पष्ट विचार. विचारा ना बाबा, मी खरं तेच सांगेन. मला ना तुझ्या 2 गोष्टींचा उलगडा होत नाहीये. एक म्हणजे बँकेतल्या तुझ्या फेऱ्या वाढल्यात आणि दुसरं शिंदेवाडीतल्या चक्रा वाढल्यात. काय तुझ्या मनात काय?